श्रीचैतन्यमनोर्भीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण सर्वांना. आज आपण भगवद्गीताचा 16वा अध्याय बघणार आहोत. त्याचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. पण राधाकृष्णांना प्रणाम करूया. श्री प्रभू भक्ती वेदांत प्रभुपाद ज्यांनी भगवद्गीता सोप्या शब्दात लिहिली आणि आपल्याला शिकवली त्यांनाही सादर प्रणाम. श्री नामानिष्ठ प्रभूजी यांना नमस्कार. आणि त्यांच्या संकल्पनेतून हा भगवद्गीतेचा ऑनलाईन कोर्स आपण घरी बसून शिकत आहोत. क्षितिजा माताजी, अन्वया माताजी यांना नमस्कार, ज्यांनी मला भगवद्गीता छान सोप्या शब्दात शिकवली. आमच्या मराठी डिपार्टमेंटच्या हेड पूजा माताजी यांनाही सादर प्रणाम. त्याचबरोबर आज मीनाल माताजी आणि प्रभूजी दोघंही आपल्याला सेवा देत आहेत, त्यांनाही सादर प्रणाम. हरे कृष्ण. आपला आजच्या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. दैवासुर म्हणजे दैवी आणि असुरी असे दोन विभाग आहेत. तर तेच दोन प्रकार आहेत, दैवी आणि असुरी. आणि आपण आता ते बघणार आहोत काय दैवी आणि असुरी स्वभाव काय काय आहेत. तर त्याच्यावरती हा संपूर्ण अध्याय अवलंबून आहे. तर दैवी आणि असुरी स्वभाव काय काय आहेत आपण बघू बरं. दैवी म्हणजे देवापासून आलेले स्वभाव, म्हणजे देवापासून कृष्णापासून आलेले. कृष्ण या फोटोमध्ये बघा बरं, कृष्ण दाखवले, श्रीकृष्ण दाखवलेत भगवान. त्यांच्या खाली दाखवलेत वेगवेगळे इतर देव सगळे, म्हणजे बाकी देवी आहेत, इतर देव आहेत, शंकर भगवान आहेत, इतर देव आहेत सगळे, ते त्यांच्या खाली आहेत. आणि सगळ्यात वर आहेत ते श्रीकृष्ण भगवान आहेत. असे हे सगळे देव आहेत. त्याचबरोबर उजवीकडच्या फोटोमध्ये बघा बरं, श्रीकृष्ण भगवानांनी लहानपणी बालवयात असताना कुठले कुठले असुर म्हणजे वाईट लोकांना कोणाकोणाला मारलं त्याचे सगळ्यांचे फोटो आहेत. आर्यन, मला सांगतेस का? अनम्यूट हो आणि मला सांग कोणते तुला माहितीये या फोटोतलं, ओळखता येतंय का कुठलं? सांग बरं. मॅम, हा सांग सांग. हे एक साप आहे. भरपूर हा सगळे. हा ती कुठली त्याची कथा स्टोरी आहे? मी बघितली आहे. हा कुठली आणि कथा माहितीये तुला? ह्याची कथा मला माहिती आहे. माहितीये का? तू सांगणार का मला? नाही. बरं, अजून कुठली कथा तुला माहितीये का? हा ते ते त्यांनी आहेत ना असं हात असं घेतलं हातावर बाराला, ते हा वाला पण माहिती मला. अच्छा, बरोबर, ते पूतना मावशीच असेल ते. मग काय म्हणजे हे दैवी गुण आणि असुरी गुण. म्हणजे दैवी गुण चांगले गुण असतात आणि असुरी गुण असतात ते वाईट गुण असतात. मग आपल्याला काय करायचं आहे, आपण स्वतः काय करायचं, आपण आधी सत्व गुणाकडे, समजा आपण आता रजो गुणात आहोत
तिथून आपल्याला पुढे सत्वगुणाकडे जायचंय आणि सत्वगुणाकडनं आपण फायनल गोल आपला काय आहे, शुद्ध सत्वगुणाकडे आपल्याला पोहोचायचंय. तर आपण चांगले गुण कुठले आहेत हे आपण ओळखायला पाहिजे आणि ते ओळखण्यासाठी आपण आज हा धडा शिकणार आहोत. तर दैवी आणि आसुरी स्वभाव म्हणजे काय असतात, तर यामध्ये दोन फरक असतात स्वभावामध्ये, प्रत्येकाच मध्ये असतात हे स्वभाव. दैवी स्वभाव असतो आणि आसुरी स्वभाव असतो, माझ्यात असतो, तुमच्यात असतो, सर्वांमध्येच असतो. तर दैवी गुण कुठले असतात, तर उत्तम गुण असतात. आणि दैवी गुण आपल्याला कशाला हवेत, तर दैवी स्वभाव म्हणजे आपल्याला चांगला माणूस बनवतात, म्हणून दैवी स्वभाव हवेत, उत्तम माणूस बनवतात. आणि ते आपल्याला कृष्णाकडे जायला मदत करतात, हो की नाही? म्हणजे आपल्याला भक्तीच्या मार्गावर पुढे नेतात आपल्याला, म्हणजे भगवंतांचं आपल्याला जास्तीत जास्त प्रेम मिळावं म्हणून आहे तसं. आणि मनुष्य जन्माचं भगवंत मिळवायचा हाच प्रमुख गोल आहे. म्हणजे भगवंताची प्राप्ती हा मुख्य गोल आहे आपल्या आयुष्याचा. म्हणून जास्तीत जास्त आपण कृष्णाकडे जायचे प्रयत्न करायचा असतो. मग यासाठी मार्ग कुठला आहे, तर भक्ती मार्ग. म्हणजे श्रीकृष्णाचा दिव्य प्रेममय सेवा आपण करायची. या मार्गावर आपण पुढे जायचं असेल तर उत्तम असे गुण म्हणजे दैवी स्वभाव आपल्याला ते कायम मदत करणार आहेत आणि म्हणून आपण दैवी स्वभाव अंगीकारायचा प्रयत्न करायचा. आणि अजून काय करतात, दैवी स्वभाव माणसाला मुक्त पण करतात आपल्याला. नाहीतर असुरी स्वभावाने या जगामध्ये बंधन येतं आपल्यावरती. संसार रूपी मायेतून आपल्याला सुटका करायला मदत करतात. मग आसुरी गुण कुठले, तर वाईट गुण म्हणजे आता हे आसुरी गुण आपण जे बघणार आहोत ते आपण घ्यायला नको. पण काय घ्यायला नको हे पण माहिती पाहिजे, म्हणून आपण हे शिकायचंय. तर वाईट गुण असणारे लोक असतात ते आसुरी लोक. ते आता उजव्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय ना, बरेच आसुरांचे दमन म्हणजे नाश करतोय श्रीकृष्ण आपल्याला दिसत आहे. तर दैवी गुण कसे आहेत, साधे आहेत, सुपर नॅचरल नाही आहेत. पण डाव्या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत ते सर्व देवी देवतांच्या वरती सुपिरियर पोझिशनला कोण आहेत, तर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्या खाली इतर देव आहेत, हे लक्षात ठेवा. पण उजव्या फोटोत कसं आहे, श्रीकृष्णाच्या बालपणीच्या सगळ्या लीला दाखवल्या आहेत. तुम्ही पण श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐका, वाचन करा. खूप छान छान गोष्टी आहेत की तुम्हाला श्रीकृष्ण काय सांगत आहेत. श्रीकृष्णाने सांगितलंय, सावधान, तुम्ही आसुरी गुण जर बाळगले तर तुम्ही श्रीकृष्णाकडे जाऊ शकत नाही. म्हणजे श्रीकृष्णाने आपल्याला चॉईस दिलेला आहे. तुम्ही जर चांगले गुण बाळगले तर हळूहळू तुम्हाला मुक्ती मिळेल आणि हळूहळू आपण श्रीकृष्ण धामामध्ये प्रवेश करू शकू. पण आसुरी गुण जर आपल्यात असतील तर काय होईल, हळूहळू आपलं पतन होईल. म्हणजे आपण खालच्या लेवलला जाऊ आणि हळूहळू खालच्या योनीत जाऊ. म्हणजे पुढच्या जन्मी आपण प्राणी वगैरे होऊ, विचित्र काही काही गोष्टी होतील. मग सांगा बरं, तुम्हाला काय व्हायला आवडेल, दैवी का आसुरी? सांग बरं. देविका. देवी व्हायला आवडेल की नाही, दैवी गुण ठेवायला आवडेल, चांगले गुण ठेवायला आवडेल. नक्कीच बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर आता कृष्णाकडे कसं जायचं आपण बघूया. आता पुढची स्लाइड. आपण कृष्णाकडे कसं जाऊ शकतो, आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं होतं. म्हणजे गोलोकाल धाम मध्ये आपण कसं जाऊ शकतो, आठवतंय का कालच्या धड्याचं? म्हणजे गोलोक काय आहे, श्रीकृष्णाचं निवासस्थान आहे. तिथे काय काय आहे, दिव्य आणि अप्रतिम सुंदरता. आपण कालच्या फोटोमध्ये पाहिलं की नाही, किती सुंदर वन आहेत. सगळी बाळ गोपाल श्रीकृष्णाबरोबर खेळतायत, मजा करतायत, छान खाणं पिणं चाललंय, सगळीकडे आनंदी आनंद आहे की नाही. मग अशा गोलोक धामात कसं जायचं, तर आपण श्रीकृष्णाची भक्ती केली की मग आपण जाऊ शकतो. म्हणजे मनुष्य एकदा श्रीकृष्णाच्या गोलोक धामात गेला की त्याला परत यावंसच वाटत नाही. कारण तिथे पृथ्वीवरील कष्ट, तहान, भूक इत्यादी, सत रज तम हे कुठल्याच गुणाचा त्रास नाही. सगळ्या त्रासातून त्यांची सुटका होते माणसाची.
तर श्रीकृष्ण धामाकडे जायला आपण काय करू शकतो? तर हरिनाम जप आपण करायला हवा आणि प्रेमाने श्रीकृष्णाची भक्ती करायला हवी. खूप मनापासून भक्ती करायला हवी. मग ही भक्ती कोण करू शकतो बरं? सांगा बरं. कोण सांगेल का? भक्ती कोण करू शकतो? तर ज्याच्यात उत्तम दैवी गुण आहेत, खूप चांगले गुण आहेत, तो व्यक्ती किंवा तो माणूस अशी श्रीकृष्णाची भक्ती करू शकतो. म्हणून आपण जास्तीत जास्त दैवी गुण अंगीकारायला हवेत. आलं का लक्षात दैवी गुण का चांगले? आता आपण हो बघूया मॅम. हा दैवी गुण कुठले कुठले आहेत ते आपण आता बघूया. आता दैवी गुण मध्ये प्रकार कुठले? सगळे चांगले गुण येतात इथे. दिव्य प्रकृतीचे उत्तम गुण, म्हणजे उत्तम गुण ज्यांच्या ज्यांच्यामध्ये आहेत ते आपण सगळे बघणार आहोत. तर पहिला गुण कुठला आहे? निडरता, म्हणजे घाबरायचं नाही, घाबरायला नको बर का. कृष्ण का आहेत ना आपल्या सोबत, मग आपण कशाला घाबरायचं? आता इथे एक उदाहरण देते बघा. विंग कमांडर व्योमिका सिंग होती ना ऑपरेशन सिंदूर मध्ये, तिने शौर्य गाथा सांगत होत्या बघ. त्यांनी 6वीत असताना पायलट व्हायचं ठरवलं होतं. 6वीत म्हणजे किती लहान होती बघा तेव्हा. आणि तिने पायलट व्हायचं ठरवलं होतं आणि ठामपणे तिने ठरवलं होतं हे की मी पायलट होणारच. त्याचबरोबर ती आता मोठेपणी चेतक आणि चिता ही फायटर प्लेन्स ती स्वतः चालवते. म्हणजे इतकी निडर आहे ती, अजिबात घाबरत नाही कशाला. तर अशी निडरता आपण बाळगायला हवी. दुसरं आहे आध्यात्मिक ज्ञानाची आवड, म्हणजे देवाची सेवा करायची आपल्याला आवड हवी. देवाला काय आवडतं? पत्र, पुष्प, फल आणि तोय, हे साधे 4 गोष्टी आहेत जे देवाला आवडतात. पत्र म्हणजे तुळशी पत्र आवडतं, फूल आवडतं, एखादं फळ आवडतं आणि पाणी आवडतं कृष्णांना. आपण हे काहीही ह्याच्यातलं काही एक किंवा 4ही पण गोष्टी आपण श्रीकृष्णाला प्रेमाने अर्पण करू शकतो. आणि त्यांनी काय होईल? मग हळूहळू आपलं कृष्ण प्रेम वाढीस जाईल आणि अधिक आपल्याला ज्ञानाची जास्तीत जास्त देवाचे ज्ञान पण आपल्याला मिळेल. शिवाय त्यामुळे आपल्याला छान आनंद पण मिळेल, हो की नाही? तर आता पुढचं आहे गुण दानपुण्य. दानपुण्यमध्ये काय? मनुष्याला बुद्धी असल्यामुळे तो दान देऊ शकतो. बाकीचे इतर प्राणी दान देऊ शकतात का? नाही सांग. मॅम. नाही, फक्त मनुष्य देऊ शकतो दान. मग म्हणून त्यांनी दान करावं, जमेल तसं दान करावं, तुम्हाला जसं आवडेल तसं. सर्वोच्च दान काय आहे? तर गीता भागवत याचं ज्ञान देणे. आता तुम्ही हा भागवत गीतेचा ऑनलाईन कोर्स करताय की नाही, तर ही लिंकची माहिती तुम्ही इतर तुमच्या फ्रेंड्सना सांगायची. हे पण चांगलं दानच आहे एक प्रकारचं. किंवा आता उन्हाळ्यामध्ये पाणपोईची सोय करतात, गरिबांना जेवणाची मदत करतात, किंवा काही कपड्यांसाठीची मदत करतात. इतर काही मदत तुम्ही करू शकता. तुम्ही पण सांगू शकता की काय काय दान देता येईल आपल्याला. कधीतरी महिन्यातनं एकदा देता येईल, जसं तुम्हाला आवडेल तसं. किंवा आपली एखादा छोटा रस्त्याने जाताना कुठला कुत्रा वगैरे दिसला तर त्याला बिस्किट दिलं, ते पण एक पद्धत झाली. म्हणजे कुठल्याही पद्धतीने तुम्ही दान पुण्य करू शकता. आता पुढचा आहे तो गुण आहे दृढ संकल्प. म्हणजे आपण दृढ संकल्प म्हणजे आपण फोकस राहायला पाहिजे. जसं 5 वर्षाचा ध्रुव बाळ होता की नाही, त्यांनी संयमित राहून मोठे कायम विष्णूची आराधना केली. कितीही त्याच्यावरती संकट आली तरी तो कायम विष्णूच्या आराधनेमध्ये, विष्णूची प्रार्थना करण्यामध्येच कायम गुंतलेला असायचा. त्याच्या वडिलांनी खूप त्याला त्रास दिला, पण तो कधी डगमगला नाही. असं आपण राहायला पाहिजे, फोकस राहायला पाहिजे. जसं मध्ये मला एक पेपरमध्ये वाचण्यात आलं होतं की एक गजबजलेल्या मार्केटमध्ये भाजी विक्रेता असतात की नाही, तर भाजी विक्रेत्याची मुलगी 12वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये मेरिट लिस्ट मध्ये आली होती.
म्हणजे बघ इतकं तिला घरी पण जागा नव्हती अभ्यास करायला, म्हणून ती मार्केटमध्ये इतका आरडाओरडा सगळा गडबड तिथे असते. तिथे राहून सुद्धा तिने उत्तम मार्क मिळाले 12वीच्या बोर्डाचा. म्हणजे असं दृढ संकल्पाने आपण राहायला पाहिजे कायम. शिवाय तुम्हाला सुनीता विल्यम्स माहित असेल, तर सुनीता विल्यम्सनी काय केलं, तिचा पण दृढ संकल्प होता की मी स्पेसशिप मधनं जाईनच. आणि त्याचबरोबर यशस्वीरित्या पण तिने ती पार पाडली. त्याचबरोबर तिच्याकडे निडरता पण होती बरं का, दोन्ही गुण होते. आणि शिवाय आध्यात्मिक गुण पण होता तिच्याकडे, कारण तिने भगवद्गीता बरोबर नेली होती की नाही सुनीता विल्यम्सनी. आठवतंय का, तू वाचलं असेल पेपरमध्ये किंवा तुला कोणी सांगितलं असेल तर माहिती असेल, नाहीतर तुला आज कळेल आता हे. पुढचा आहे तो आत्मसंयम. आत्मसंयम म्हणजे काय, आपल्या बोलण्यावर म्हणजे वाणीवर आपण संयम म्हणजे कंट्रोल ठेवायला पाहिजे. मोबाईल पण जरा हल्ली वापरला जातो ना, तोही जरा कमी प्रमाणात करायला पाहिजे. शिवाय दुसऱ्याशी आपण बोलतो तेव्हा आपण असं मृदू म्हणजे गोड स्वरात बोललं पाहिजे, ओरडाआरडा नको करायला. हल्ली सोशल मीडिया वापरायचं सगळ्यांना आवड आहे, ती पण जरा कमी करायला पाहिजे, ते जपून करायला पाहिजे. तसंच आपण शांत धीर गंभीर संवादाने जास्त आपण प्रभाव पाडतो इतरांवर, आणि त्यामुळे आपले जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी होतात, आपली कामं पण छान होतात. आपण जर असं मृदू वाणीने आपण बोललो, गोड स्वरात बोललो इतरांशी, तर इतरांना पण आवडतं. त्यामुळे आपले समजा काही काम करून घ्यायचं असेल कोणाकडनं, तर ते पण सोपं होतं. तर हा असा गुण आहे. नंतरचा गुण आहे साधेपणा. साधेपणा म्हणजे काय, सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. म्हणजे आपण साधं राहायला पाहिजे, पण आपली विचारसरणी कशी पाहिजे, उच्च विचारसरणी पाहिजे, श्रीकृष्णांनी सांगितली आहे तशी. म्हणजे आपण सिम्पल लिव्हिंग म्हणजे आपण नीटनेटके तर राहायला पाहिजे, व्यवस्थित छान कपडे धुतलेले स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. मग पण गरजेपेक्षा खूप सारे कपडे पण जमा नाही करायला पाहिजे, किंवा खूप सारं सामान पण जमा नको करायला, की मला हे एवढी सारी कंपास बॉक्स हवेत, खूप सारे पेनच हवेत, हे खेळ खूप प्रचंड खेळ हवेत. तर असं नको. तुम्हाला जागेल तेवढे गरजेपुरते खेळ घ्या, नक्कीच घ्या, पण अति नको. पण समजा जास्त जर करायचं असेल तर काय करा, अभ्यास जास्त करा. वस्तू कमी करा पण अभ्यास जास्त करा. पण आणि वस्तूच्या मागे वेडे होऊ नका, घरात आणि दोन्हीकडे. पण तसंच साधेपणाने आपण राहायला पाहिजे. बर का, इथे मी एक उदाहरण देते प्रभुपाद स्वामींचं. प्रभुपाद स्वामी जेव्हा अमेरिकेला होते ना, तेव्हा ते प्रवचन करायचे रस्त्यावरती, कीर्तन करायचे रस्त्यावरती. मग लोकांना वाटायचं हे रस्त्यावर असं सगळं करतात, पण घरात काय करतात. तर एकदा काय केलं, लोकांनी जाऊन त्यांच्या फ्लॅटच्या बाहेर की-होल असतं ना, छोटस की-होल मधनं पाहिलं की काय करतायत प्रभुपाद स्वामी. तर ते भगवद्गीतेवरनं त्यांचे नोट्स काढत होते. नंतर थोड्या वेळाने पाहिलं तर हातात जपमाळ घेऊन जप करत होते. म्हणजे घरात आणि बाहेर दोन्हीकडे सेम होते, साधेपणाने होते, सेम, म्हणजे काही फरक नव्हता त्यांच्यामध्ये. असं साधी राहणी होती त्यांची. म्हणजे बाहेर एक दाखवतात, घरात एक दाखवतात असं नाही, सगळीकडे सारखं राहायला पाहिजे आणि साधेपणाने राहायला पाहिजे. पुढचा पॉइंट आहे अहिंसा. अहिंसा कशा कशाची असते, अन्नाची अहिंसा, व्यावहारिक अहिंसा आणि आध्यात्मिक अहिंसा. तर अन्नाची अहिंसा कशी ठेवायची आपण, की खाण्यासाठी आपण काय खायला पाहिजे, व्हेजिटेरियन खायला पाहिजे. म्हणजे आपण पालेभाजी, फळं, दूध, इतर गोष्टी, पोळी भात भाजी असं सगळं खायला पाहिजे. आपण नॉनव्हेज खायला नको, कारण कोणाला मारून खाल्लं की त्रास होतो ना प्राण्यांना पण. प्राण्यांचा आत्म्याला क्लेश होतो, त्यांच्या पण प्रगतीत अडथळा येतो, म्हणून आपण नॉनव्हेज खायला नको. सॉरी. आता व्यावहारिक अहिंसा कशी, तर दुसऱ्यांच्या वाटणीचं आपण काही घ्यायला नको. समजा दुसऱ्याचं काही असेल पडलेलं आणि चुकून पडलंय त्याच्या हातनं, काही समजा पेन पडलंय, काय पडलंय,
तर आपण घ्यायला नको, आपण उचलून त्याला द्यायला पाहिजे. म्हणून दुसऱ्याच्या वाटीचं आपण घ्यायला नको. जसं तरी अजून एक उदाहरण देता येईल इथे की जंगल काबीज केली आहेत आता माणसांनी. प्रचंड नवीन कन्स्ट्रक्शन्स करून जंगल तोड होतीये, जंगल आपण काबीज करतोय आणि हे चुकीचं गोष्ट आहे. म्हणजे ही पण व्यावहारिक अहिंसाच आहे. आता आध्यात्मिक अहिंसा बघूया. म्हणजे आपण कोणाची आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा होऊ देऊ नका. आपण उलट इतरांना मदत करायला पाहिजे. समजा आई पूजा करतेय, जप करतेय, तर मध्ये जाऊन तिला हलवायचं, तिला विचारायचे प्रश्न, तर असं करू नका. उलट तुम्ही आईला मदत करा. हम्म. आता पुढचा पॉइंट होतो मत्सर. म्हणजे दुसऱ्यांची आपण जी प्रगती आहे समजा आहे किंवा कोणाकडे चांगली वस्तू आहे, मोठी कार आहे, मोठा आयफोन वगैरे आहे, तर ते बघून आपण मत्सर करायला नको. म्हणजे आपल्याला हेवा वाटायला नको. प्रत्येकाकडे काहीतरी छान मिळालेलंच असतं. तुमच्याकडे सुद्धा काहीतरी चांगलंच असतं इतरांपेक्षा. तर मत्सर ज्याच्यात आहे ना, ते कृष्णाला आवडत नाही. म्हणून आपण मत्सर करायला नको, इतरांचा हेवा करायला नको. आणि पुढचा पॉइंट आहे सत्य. सत्य म्हणजे वागण्यात सत्य असायला हवं आपल्या कायम, बोलण्यात सत्य हवं आणि जीवनात कायम सत्यता हवी. हा, पुढचं आहे करुणा. म्हणजे सर्व जीवांसाठी आपण करुणा ठेवायला पाहिजे. ही करुणा दया फक्त मनुष्यच करू शकतो बर का. प्राणी द्वेष करत नाहीत. सर्व जीवांसाठी आपण करुणा करायला पाहिजे. आता इथे मी एक गोष्ट सांगते बर का. तुला एकनाथ महाराजांची गोष्ट माहितीये का? ते वाळवंटात जात असताना एका गाढव त्याला खूप व्याकुळ झालेलं होतं, खूप व्याकुळ झालं होतं. पाण्याने त्याला पाणीच मिळालं नव्हतं आणि ऑलमोस्ट ते अगदी मरायलाच टेकलं होतं. तर एकनाथ महाराजांकडे गंगेचं पाणी होतं. गंगेवरनं त्यांनी पाणी आणलं होतं आणि रामेश्वरला शिवलिंगाला ते पाणी घालणार होते. तर ते पाणी त्यांनी त्या गाढवाला पाजलं. कारण का ते काय म्हटले, त्यांच्या मनात आलं की की हे शंकरच आता प्राण्याच्या रूपात समोर आलेले आहेत, तर मी त्यांना पहिल्यांदा इथे त्याची तहान भागवायला पाहिजे, म्हणजे आपोआप ते शंकराला मिळेल. अशी त्यांनी करुणा म्हणजे काय, दया दाखवली प्राण्यांवर. तर असं आपण मनात सगळ्या जीवांसाठी, इतर प्राण्यांसाठी, माणसांसाठी, सर्वांसाठी करुणा ठेवायला हवी. नंतर आहे स्वच्छता. आपली आता स्वच्छताचे पण 3 प्रकार आहेत बरं का. शारीरिक स्वच्छता, मनाची स्वच्छता आणि व्यावहारिक स्वच्छता. तर शारीरिक स्वच्छता म्हणजे काय? मग आपलं शारीरिक स्वच्छता ठेवल्यावर काय होतं? आपलं आरोग्य चांगलं राहतं. रोज आपण अंघोळ रोजच्या रोज करायला पाहिजे. रोज कपडे बदलायला पाहिजेत. उत्तम सवयी ठेवायला पाहिजेत. रोजच्या रोज 2दा ब्रश करायला पाहिजे आपण. अशी शरीराची स्वच्छता आपण राखायला पाहिजे. कारण ते पण कृष्णाला फार आवडतं. मग मनाची स्वच्छता कशी बघायची, ठेवायची आपण? तर परमात्मा आपल्याकडे कायम बघत असतो. आपण आधीच्या अध्यायात पाहिलं ना, परमात्मा कुठे आहे? आपल्या हृदयात आहे आणि तो कायम आपल्याकडे बघत असतो. त्यामुळे आपण मन पण स्वच्छ ठेवायला पाहिजे. कोणाला त्रास द्यायला नको, कोणाशी वाईट वागायला नको. आपण असं केलं तर आपली आपोआप मनाची स्वच्छता राहील. आणि व्यावहारिक स्वच्छता म्हणजे काय? कोणाला फसवायला नको, कोणाचे आपण पैसे घ्यायचे नाहीत, कोणाच्या काही वस्तू घ्यायचं नाहीत, कोणाला काही फसवायचं नाही आणि इतरांचा पण आपण काही फायदा करून घ्यायचा नाही. म्हणजे आपण हे सगळे गुण जर बाळगले, हे काय आहेत? चांगले गुण आहेत, उत्तम गुण आहेत आणि ते जर आपण बाळगले तर आपण दैवी गुणातले होऊ आणि उच्च स्तरावर जाऊ. मग श्रीकृष्णाने हे सांगितलंय की आपल्याला असे चांगले गुण हवेत. का? तर ते आपल्याला कृष्णाच्या जवळ न्यायला मदत करतील. श्रीकृष्णांना असे दैवी गुण असलेले लोक फार आवडतात आणि त्यांना ते काय करतात? मदत करतात. असे जे दैवी गुण आहेत ना, त्या लोकांना श्रीकृष्ण आपोआप स्वतः येऊन मदत करतात. आपल्याला मदत करायला मागायचीच गरज नाही. तर तुला माहितीये का, संत जनाबाई म्हणून एक होत्या पूर्वी, तर त्या
बिचाऱ्या खूप दिवसभर काबाड कष्ट करायच्या, दळण दळायच्या, खूप सारं म्हणजे 10-20 किलो दळण असायचं. पूर्वी गिरण्या नव्हत्या, तर जात्यावरती दळण दळायला लागायचं. तर त्या बिचाऱ्या एकट्या बाई सगळं करायच्या. पण ते कसं करायच्या त्या? रात्री जागून दळण दळायच्या. मग श्रीकृष्ण बघायचे की ही बिचारी एकटीच करतेय आणि त्या दळण दळता दळता श्रीकृष्णाच्या गाणी म्हणायच्या. ते श्रीकृष्णाला फार आवडायचं. म्हणून श्रीकृष्ण स्वतः यायचे त्याच्याबरोबर दळण दळायला आणि मदत करायचे त्यांना. म्हणजे तिचं जेव्हा 7-8 किलो व्हायचे दळण व्हायला जर 2-4 तास लागत असेल, तर एका तासात तिचं काम व्हायचं, कारण श्रीकृष्ण तिला मदतीला यायचे. असं होत होतं. शिवाय ती नदीवरनं पाणी भरून आणायची दिवसा. 7-8 कळसे तरी पाणी भरून आणायची. पूर्वी पाईपलाईन नव्हती ना, आता कसं घरात आपल्याकडे नळ आहे, पाणी घरात येतं. तर नदीवरनं पाणी आणायला लागायचं, कळस्या डोक्यावरती हंडे भरून आणायला लागायचं. पण मग ती एकटी काय काय करेल? श्रीकृष्णाला तिची दया यायची. त्यामुळे श्रीकृष्ण मदत करायचे. ते स्वतः हंडे उचलायला मदत करायचे आणि तिच्या घरी पाणी घेऊन यायचे ते स्वतः. म्हणजे श्रीकृष्णांनी सुद्धा भक्तांसाठी कशी कष्ट घेतलेत हे आपल्याला ह्याच्यावरून दिसतं. म्हणजे का तिला मदत करायचंय? कारण तिच्यात सगळे दैवी गुण होते, म्हणून चांगले उत्तम गुण होते, म्हणून तिला ते मदत करायचे. आता आसुरी स्वभाव कसे आहेत आपण बघूया बरं का. आसुरी स्वभाव का माहिती पाहिजेत? कारण आपण हे ठेवायला नको आपल्यामध्ये. मग काय ठेवायला नको हेही माहिती पाहिजे आपल्याला, म्हणून आपण ते बघूया आता. आता आसुरी स्वभावामध्ये काय? विश्वास नाही किंवा आस्था नाही. मग हे लोक काय म्हणतात? माझं कोणा देवावर वगैरे नाहीच आहे देव, माझं त्याच्यावर विश्वास नाही, त्याच्यावर काही. तर असं नाही करायला पाहिजे. आपला कायम देवावरती विश्वास पाहिजे. आपल्याला का अभिमान आपण बाळगायला नको, अहंकार नको, वस्तूशी अहंकार नको, की मला हेच अमुक हवंय, ते हवंय, माझ्याकडे इतका मोठा फ्लॅट आहे म्हणून मी खूप मोठी म्हणजे मी मिरवायला पाहिजे, असं नाही. हे चुकीची गोष्ट आहे. ते त्याचबरोबर क्रोध, राग याच्यावर पण आपण कंट्रोल ठेवायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्यावर आपण राग केला की काय होतं? खरं आपल्यालाच त्रास होतो. म्हणून आपण राग किंवा क्रोध करायला नको आणि आपण जास्तीत जास्त शांत राहायचा प्रयत्न करायला हवा. तसंच कठोरता कशामुळे होते? जास्त करून मनाच्या अस्तव्यस्त जर मन झालं की असं कठोरता येते. समजा काही जण मांसाहार करतात, ते केल्याने सुद्धा हृदयातील दया असते ती निघून जाते. म्हणून माणूस कठोर होतो. त्याच्यात दयाच नाही, माणसाच्या दयात राहत नाही हृदयामध्ये. आणि कोमल जर हृदय असेल तर तिथेच कृष्ण राहतो. म्हणून कठोरता नको आपल्यात. आपलं हृदय कसं कोमल पाहिजे. अज्ञानता नको, ज्ञानाची आवड हवी, अज्ञानता नको आपल्याला. जास्तीत जास्त आपण ज्ञान घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. जास्तीत जास्त माहिती घ्यायची श्रीकृष्णाची, कृष्णाच्या गोष्टी वाचायच्या, श्रीमद भागवतम वाचायचं किंवा त्यातल्या गोष्टी वाचायच्या. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळेल, ज्ञान मिळेल. नंतर काय? प्रसिद्ध होण्याची इच्छा आणि इतरांकडून आदर शोधणे. मग हे आपण बाळगायला नको. जसे कंस, रावण यांनी काय केलं? खूप क्रूरता होती की नाही, कायम इतरांना त्रास दिला आणि ते क्रूर वागून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. मग त्यांच्यापेक्षा आपण प्रसिद्धी कशी मिळवायला पाहिजे? जर मिळवायचीच असेल तर संतांसारखी मिळवायला पाहिजे. संतांची वागणूक कशी असते? इतरांना कायम उपयोगी पडणारी, सगळ्या समाजाचं कल्याण करणारी अशी असते की नाही प्रसिद्धी. तर तशी आपण मिळवायला काहीच हरकत नाही. मग आदर कसा? ओरबाडून घेता येत नाही आपल्याला. मागून आदर घेणे हे चुकीचे आहे. तसे मला मानपान झाला नाही हे की मग मला राग आला,
तर हे चुकीचं आहे. आपल्या कामातून आपल्याला आदर मिळाला पाहिजे. आपण जर चांगलं काम केलं तर आपल्याला आदर आपोआप मिळतो. मग पुढचं आहे शास्त्राचं पालन नाही किंवा विश्वास न करणे. म्हणजे काय? हे चुकीचं आहे. सनातन धर्माचं आपण पालन करायला पाहिजे, ते योग्यच आहे. कारण आपला विश्वास पाहिजे पूर्णपणे आपल्या धर्मग्रंथांवर. आणि शास्त्राचं पालन नसेल तर काय होईल? उलट आपल्याला श्रीकृष्णाकडनं शिक्षाच होईल बरं का. म्हणून आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे की आसुरी स्वभाव आपल्यामध्ये नको. जसं की हिरण्यकश्यपू होता की नाही, तो स्वतःला खूप श्रेष्ठ मानत असे. त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र नारायण नारायण भगवान नारायण त्याचंच नाव घेत असे आणि नारायणालाच तो सर्वश्रेष्ठ मानत होता. म्हणून हिरण्यकश्यपूला खूप राग यायचा आणि तो कायम प्रल्हादाला त्रास देत होता. मॅम, पण हा भक्त प्रल्हादच होता का नारायण? नाही नाही भक्त प्रल्हाद नारायणाचं नाव घेत व्हायचा, नामस्मरण करायचा नारायण नारायण. जसं आपण हरे कृष्ण म्हणतो की नाही, तसं ते नारायण नारायण म्हणायचे, म्हणजे कृष्णाचंच नाव आता घ्यायचे. मला समजलं. हा. पण ह्याला काय वाटायचं, त्याचे वडील होते हिरण्यकश्यपू, त्यांना वाटायचं मीच सर्वात श्रेष्ठ आहे, मीच सर्वात देव आहे, मीच सर्वात मोठा आहे आणि प्रल्हादानी माझं ऐकायलाच पाहिजे आणि मी त्याचे वडील आहे म्हणजे त्यांनी माझं ऐकायलाच पाहिजे. म्हणून पण ते चुकीचं होतं ना त्याचं. तो स्वतः देव नव्हता हिरण्यकश्यपू. नारायण भगवान देव होते ना. म्हणून त्यांनी त्याच्यावरती खूप अत्याचार केले प्रल्हादावर. पण प्रल्हादानी कधी त्याचा दुस्वास नाही केला, त्याच्यावर रागवले नाही, काही नाही. जे काय असेल ते त्यांनी नारायण नारायण जप करत सहन केलं. पण कधी त्याच्यावरती उलट बोलले नाहीत वडिलांना किंवा काही कसंच असे विचित्र वागले नाहीत. म्हणजे प्रल्हादामध्ये उत्तम गुण होते, दैवी गुण होते. पण वडील कसे होते? आसुरी स्वभावाचे होते. पण मुलगा उत्तम गुणी होता बरं का, उत्तम गुणांनी भरलेला होता मुलगा. असं पण फरक असू शकतो एकाच घरामध्ये. आता आपण पुढची स्लाइड बघूया. आता या फोटोत काय दिसतंय बरं? हा एक गरीब माणूस आहे बसलेला इथे रस्त्याच्या कडेला आणि ही बाई कशी काय करते त्याची चौकशी करते, तुला खायला मिळालं का, प्यायला मिळालं का. हे चांगली गोष्ट आहे. म्हणजे ही आहे ती डावीकडे फोटोमध्ये दिसताय ना, ती चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर ह्या उजवीकडच्या फोटोमध्ये बघा बरं, हा माणूस काय करतोय, काय करतोय दिसतोय तुला अरिन? हा फोटोमध्ये काय करतोय माणूस, सांगू शकते का तू? हो मॅम. सांग बरं काय करतोय तो? तो ना आगाच्या जवळ थांबलाय मज्जा करत. हा, आणि काय तिथे जाळलंय की नाही मागे, हो. म्हणजे काहीतरी जाळपोळ केलंय, उद्ध्वस्त केलंय, काहीतरी गाडी का काहीतरी सगळ्याला पेटवून दिलंय, म्हणजे आतंकवादी येतो आणि जाळपोळ करून विध्वंस करतोय. त्याला वाटतं ह्याच्यातनच मला विजय मिळालाय. म्हणजे हे चुकीचं आहे, गोष्ट अगदीच बरोबर नाही. म्हणजे इतरांचं नुकसान करून आपण कधीच चांगलं मिळत नाही, आपलं होत नाही, विजय होत नाही. चुकीचा व्यवहार आहे हा. आणि हा कसा आहे? आसुरी गुण आहे. हे आसुरी गुण इथे दिसतो या माणसाचा. आता या ह्याच्यात बघा बरं, आता कलियुगात कसं आहे, हे दोन्ही गुण आपल्यामध्ये आहेत. आसुरी गुण पण आहेत आणि दैवी गुण पण आहेत. पण आपण काय करायला पाहिजे? योग्य निर्णय घ्यायला पाहिजे, नीट विचार करायला पाहिजे. आपला नीट विचार कुठून येतो? आपल्याला ज्ञान मिळाला, ज्ञान योग आपण शिकला ना, तर ज्ञान मिळालं आपल्याला, श्रीकृष्णाचं ज्ञान मिळालं की आपल्याला आपोआप दैवी गुण आपले वाढत जातात आणि आसुरी गुण कमी कमी होत जातात. म्हणजे आपण चांगलं बोललो, चांगलं वागलं, चांगलं काम केलं, इतरांना मदत केली की आपले आपोआप उत्तम गुण वाढायला लागतील आणि गुड जे क्वालिटीज आहेत आपल्याला पाहिजेत, गुड क्वालिटीज आपल्यामध्ये ते वाढतील आणि बॅड क्वालिटीज आपोआप कमी होऊन जातील. ना आपल्यात दैवी गुण कसे विकसित करावेत आणि आपल्यातील राक्षसाचा
पराभव कसा करावा, म्हणजे चांगले गुण वाढवायला आपोआप आपण चांगले गुण वाढवले की दैवी गुण कमीच होणार आहेत. समजा आपल्याला चांगली संगत मिळाली, म्हणजे आपले मित्र चांगले आहेत, आपण चांगले वागलो तर जास्तीत जास्त आपल्याला फ्रेंड्स मिळतील. आपल्याला श्रीकृष्णाची पण आवड लागली म्हणायची, जप करायची किंवा गोष्टी वाचायच्या किंवा श्लोक वाचायचे आवड जर आपल्याला लागत गेली, ती आवड वाढत गेली, तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगले गुण तुमच्यात यायला मदत होईल. आता हे बघ बरं, इथे काय दाखवलंय, हे मोगऱ्याचं फूल आहे. ते कचऱ्याच्या टोपलीत, समजा हे त्याच्या बाजूला आहे कचऱ्याची टोपली, तर कचऱ्याच्या टोपलीत टाकलं तर त्याचा काय उपयोग आहे का? नाही. म्हणजे मोगऱ्याचा फुलाचा गजरा समजा तुम्ही करून डोक्यात घातला किंवा श्रीकृष्णाला घातला तर त्याची उपयुक्तता किती चांगली आहे की नाही. म्हणजे अधिक त्याची अधिक पटीने त्याची उपयुक्तता वाढेल आणि इतरांना पण सुंदर सुगंध मिळेल, मन सगळ्यांचं प्रसन्न राहील आणि देवांनाही खूप आनंद होईल. पण तेच फूल जर त्या कचऱ्याच्या टोपलीत गेलं तर काही त्याचा उपयोग आहे का? त्या कचऱ्याच्या टोपलीतनं काढून कोणीच घेणार नाही त्याचा वास. म्हणजे कसं पाहिजे तुम्हाला, की तुमचे तसं आपले फ्रेंड्स पण पाहिजेत. आपल्याला फ्रेंड्स पण कसे पाहिजे, तुमचे संगती फ्रेंड्स पण चांगले हवे. चांगले फ्रेंड्स असतील तर आपोआप तुमची पण उन्नती होईल आणि त्या इतरांची मुलांची पण उन्नती होईल. म्हणजे अभ्यासू मुलांच्यामुळे आपल्याला संगती पण चांगली होते. आता हे आंबा बघ बरं, आंब्याचे पेट, आता आपल्या आंब्याच्या दिवसात आंबे येणार आहेत की नाही आपल्याकडे, तर मग आंब्याच्या पेटीमध्ये आई जेव्हा आंबे वेगळे करते, ते एखादा खराब आंबा असेल तर ती बाजूला काढते की नाही? हो मॅम. काढते बाजूला, कारण काय इतर आंबे पण खराब होतील ना. म्हणून आपण पण जे आपले चांगले फ्रेंड्स आहेत त्यांच्या बरोबरच राहायला पाहिजे. एखादा फ्रेंड कुठला खराब असेल किंवा त्याचे मनात जर चांगले गुण नसतील तर आपण त्याच्यापासून लांब व्हायला पाहिजे, त्याला जरा बाजूला करायला पाहिजे आणि आपण चांगल्या संगतीमध्ये राहायला पाहिजे. आपल्याला जर भक्तीमध्ये पुढे जायचं असेल तर असे आपण ऑनलाईन क्लास करत राहायला पाहिजे. आपण मंदिरात जायला पाहिजे. आपल्या घरातील वडील जे कोण जात असतील मंदिरात त्यांच्याबरोबर जायला पाहिजे आणि जास्तीत जास्त भक्तीमध्ये आपण मन रमवायला पाहिजे. हम्म. आता इथे फोटोमध्ये बघ बरं, ही मुलं कशी आहेत, दोघही भांडतायत जोर जोरामध्ये की नाही, असे चिडलेत, भांडतायत, डोकं आपटवतायत. ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे ह्यांची ही संगत आहे ती चुकीची आहे. पण या दोन मुली कशा आहेत, त्या छान प्रेमाने एकमेकींबरोबर खेळतायत, छान त्या आनंद दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावर. अशी त्यांची अशी मैत्री आपण करायला पाहिजे. आता शुद्धीकरण प्रक्रिया म्हणजे काय, भक्ती सेवेत आपण जर कायम राहिलो तर आपोआप आपली मनाची शुद्धी होते, आपली शरीराची शुद्धी होते. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, भक्ती सेवेमध्ये आपण जप करू शकतो, शास्त्र ऐकू शकतो. शिवाय आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो, नैवेद्य आधी देवाला अर्पण केल्यानंतर आपण जप थोडासा केला किंवा श्रीकृष्णाचं 2-3 वेळा नाव घेतल्यानंतर 5 मिनिटांनी आपण ते अन्न घेऊ शकतो. म्हणजे त्याचा काय होतो ना, नैवेद्याचा आपल्याला देवाकडनं आपल्याला प्रसाद मिळतो. हम्म. तर हे अशा सगळ्या गोष्टी केल्यावर आपोआप आपली देहाची शुद्धीकरण होतं. म्हणजे असे छोटे छोटे बदल तुम्ही व्यवहारात करू शकता. रोजच्या कामामध्ये, भक्ती सेवेमध्ये आपण जप करायचा श्रीकृष्णाचा. मोठा समजा उत्सव आहे तुमच्या सोसायटीमध्ये, कॉलनीमध्ये, तर किंवा देवळामध्ये त्या दिवशी नक्की तुम्ही जा. तेथील प्रसाद तुम्ही ग्रहण करा. म्हणजे आपोआप आपली शुद्धी होईल. शिवाय मी आधी सांगितलं ना, श्रीकृष्णाला काय आवडतं, पत्र, पुष्प, फल आणि तोय, यातील काही तुम्ही श्रीकृष्णांना देऊन बघा, तुम्हाला द्यायलाही खूप आनंद होईल. आता नवीन वस्तू तुम्ही समजा घरात आणली बरं का, समजा तुला आईने नवीन फ्रॉक आणला किंवा एखादा नवीन हेअर क्लिप आणली किंवा एखादा नवीन काही खेळ आणला, तर पहिले ते नवीन वस्तूला आपण हळद कुंकू लावायचं आणि देवापुढे ठेवायचं. म्हणजे श्रीकृष्णाला तुम्ही ते नवीन वस्तू दाखवा.
म्हणजे तुम्ही देवाशी जोडून घेता. म्हणजे यू हॅव टू कनेक्ट टू कृष्ण. माझ्या अन्वया माता जी आहेत ना, मला शिकवणाऱ्या माझ्या गुरु, त्या नेहमी म्हणतात कनेक्ट टू कृष्ण. म्हणजे कृष्णाशी आपलं कनेक्शन जास्तीत जास्त वाढवायला पाहिजे. तुम्ही कृष्णाला तुमचा मोठा भाऊ माना किंवा मित्र माना, काही तुम्ही मनातून तुम्ही काही नातं तुम्ही जोडून घ्या किंवा फ्रेंड माना. मग त्यामुळे तुम्हालाच आनंद होईल, तुम्हाला त्याच्याशी बोलता येईल, तुम्हाला ते तुमच्या मनातलं सगळं ठेवता येईल त्याच्या पुढे. शिवाय तुम्ही अगदी साधी गोष्ट म्हणजे आपल्या घरात साखर तर असते सगळ्यांच्या घरात, तर छोट्याशा वाटीत तुम्ही घेऊन साखर ठेवू शकता कृष्णाला. तेही तुम्ही केल्याचा तुम्हाला आनंद मिळेल. बघ, तू करून बघ आज. म्हणजे आणि आपण कायम कृष्णाला ग्रेटफुल राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कृष्णाला सांगायला पाहिजे, तुम्ही कृष्ण भगवान, तुम्ही जे काही मला दिलंय त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानते, खूप मी आभारी आहे, त्याबद्दल मी ग्रेटफुल आहे. जे काय तुम्ही मला सगळं दिलंय, माझं शरीर दिलंय, मला घरचे छान नातेवाईक दिलंय, मला छान घर दिलंय, मला तुम्ही छान शाळा दिले, मित्र दिलेत, मैत्रिणी दिलेत, जे काय तुम्ही मला सगळं दिले ते सगळं खूप छान आहे आणि त्याबद्दल मी खूप आभारी आहे. म्हणजे आपण कायम श्रीकृष्णाला ग्रेटफुल राहायला पाहिजे. तसंच आपलं रोजचं जेवण जे असतं की नाही, ते आपण आधी श्रीकृष्णाला अर्पण करून घ्यायला पाहिजे. म्हणजे श्रीकृष्णाच्या हे दाखवतायत बघा इथे गुरुजी, ते श्रीकृष्णाच्या पुढे आधी ठेवतायत जेवण. मग श्रीकृष्णांना सांगतायत तुम्ही आधी हा नैवेद्य घ्या आणि मग तुम्ही जे नैवेद्य घ्याल ते मग आम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू. हम्म म्हणजे समजा इव्हन बाहेरून समजा काही गोष्ट आणली देवाला नैवेद्य दाखवायला, तर ते आपण जर श्रीकृष्णाच्या पुढे ठेवली आणि हरे कृष्ण महामंत्र म्हटला 1 2 3 वेळा आणि त्यानंतर आपण खाल्ली ना, तर समजा जरी बाहेरून ती गोष्ट आणली असेल ना, तर त्याच्यामध्ये काही समजा इम्प्युरिटीज आहेत, काही दोष आहेत, तर ते सगळे निघून जातात. का? तर आपण ते नैवेद्य म्हणून कृष्णाला अर्पण केलंय आणि तर कृष्ण आपल्याला काय देतात? प्रसाद म्हणून देतात. तर आपल्याला मिळतोय तो प्रसाद आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण काय करतो? आपली शुद्धीकरण करतो. तसंच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गाणी म्हणू शकता कृष्णाची, कृष्णाचं ड्रॉइंग करू शकता. एक छोटेस कुंडीमध्ये तुम्ही छान झाड लावू शकता कृष्णासाठी. त्याचं फूल येईल ते तुम्ही रोज श्रीकृष्ण भगवानाला अर्पण करू शकता. सगळीच पूर्ण पूजा करायला पाहिजे असं काही नाही. एक छोटस काम पण तुम्ही कृष्णासाठी करू शकता. तर असं ती आपण जास्तीत जास्त शुद्धीकरण करू शकतो आपल्यातलं. म्हणजे जास्तीत जास्त भक्ती सभा केला की आपण श्रीकृष्णाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ. तर आता भक्ती जीवनात ही कधी सुरू करायची? तर प्रल्हाद महाराजांनी तर जन्मापूर्वी भक्ती सुरू केली होती. कारण त्या आईच्या पोटात होते ना, तर तेव्हाच नारद मुनींनी सांगितलं होतं की नारायण नारायण जप कर त्याच्या आईला. मग ते ऐकून पोटात असतानाच ऐकून त्यांनी श्रीकृष्णाचा नाम जप सुरू केला होता. ध्रुव महाराजांनी 5व्या वर्षीपासून भक्ती सुरू केली. आणि भक्ती करणं असं जीवन म्हणजे या जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण करू शकतो भक्तीची सुरुवात. पण लहान वयापासून केलं तर जास्त उत्तम आहे बरं का. कारण मोठ्या वयात त्याचा जास्त आपल्याला उपयोग होतो. आपण वयस्कर झाल्यावर काय होतं? आपलं शरीर थकतं, काही ना काहीतरी आपल्याला आजार होतात, कमी आठवतं, आपल्याला शरीराची पण शक्ती कमी होते. म्हणून लहानपणापासून आपण जर श्रीकृष्ण नाम घेतलं तर आयुष्यभर आपण कायम हे लक्षात ठेवू शकतो आणि कायम लक्षात राहील. म्हणजे जरी आपण खूप वयस्कर झालो, आपल्या स्मरणशक्ती कमी झाली, तर आपण एवढे वर्ष जर जर ते नाम जप करत असू तर ते कायम आपल्या स्मरणात राहील. आपण ती ह्याची काल गोष्ट ऐकली होती ना, ती ह्याची हत्तीच्या स्मरणात होतं आधीच्या जन्माचं की नाही, की मी श्रीकृष्णाचा जप करत होतो आणि श्रीकृष्णाला फूल अर्पण करत होतो. तसं आधीच्या इतकं ते स्मरणात राहतं आपल्या आणि कायम आपण श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये लीन राहू शकतो.
म्हणजे जेवढ्या लहान वयात आपण भक्ती सुरू करू तेवढी आपली भक्ती परमनंट होत जाते, दृढ होत जाते आणि तुम्ही जास्तीत जास्त भक्तीमध्ये प्रगती करू शकता आणि त्यामुळे काय होईल, तुम्ही श्रीकृष्णाला जास्तीत जास्त प्रिय व्हाल. हो की नाही? इथे बघा आपण काय बघतोय, श्रील प्रभुपाद ना आपण एकदा प्रणाम करूया. त्यांनी लहानपणी, तुम्ही आधीच्या अध्यायात ऐकलं होतं ना की तुम्ही लहानपणी रथयात्रा काढली होती. हम्म मग तशी पण आपण भक्ती करू शकतो. आता तुम्हाला हे माहितीये का की 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेवरती पण निरूपण लिहिलेलं आहे. फक्त वयाच्या 16व्या वर्षी हे संबंध भगवद्गीता समजून त्याच्यावर निरूपण लिहिलंय आणि त्या ग्रंथाला काय म्हणतात, ज्ञानेश्वरी. म्हणजे सर्वांना भगवद्गीता समजणं अवघड आहे, तर सोप्या शब्दात करण्यासाठी त्यांनी तो ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. पण अवघ्या 16व्या वर्षी, म्हणजे किती कृष्णाची कृपा आहे त्यांच्यावर बघा बरं. हम्म असे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो आपल्याला. तर आता हे काही गुण आहेत ज्यामुळे अहंकार होऊ शकतो आपल्यामध्ये, तर ते आपण ठेवायला नको. हे इथे दिसतंय आपल्याला. अभिमान, अहंकार हे आपल्या मार्गातले काय आहेत, अडथळे आहेत. म्हणजे आपल्याला श्रीकृष्णाकडे पोचायचं आहे, तर आपल्या वाटेत हे अडथळे आहेत. तर हे 6 गुणचा आपल्याला गर्व नसावा. गर्वाचे घर काय होतं, खाली होतं की नाही, अशी म्हण आहे, गर्वाचं घर कायम खाली होतं, खाली जातं. तर काळाने काय होईल, कायम कमी जास्त होत जाईल. काळानुसार आपलं जे धन आहे ते कायम कमी जास्त होत जाईल, तात्पुरते आहे. तर त्याच्यावरही, धनावरती आपला फार अहंकार नको की मी इतकं श्रीमंत आहे, तर असं नको आपण मनात ठेवायला. आपल्याला चांगली फॅमिली मिळाली आहे, आपल्या सर्व गरजा आई वडील पुरवत आहेत, हे सर्व श्रीकृष्ण कृपेने आपल्याला मिळते आहे, हे आपल्या मनात आपण ठेवायला पाहिजे. श्रीकृष्णाचे आभार मानायला पाहिजे. आपण श्रीकृष्णाला धन्यवाद, थँक्यू म्हणायला हवे. आणि आपण श्रीकृष्णाला ग्रेटफुल राहायला पाहिजे. तर हे सौंदर्य, तपस्या, युवा, चांगला पर्याय हे कायम येणं जाणं आहे, म्हणजे कमी जास्त होणार आहे. पण काय खरं आनंद कशात आहे, किंवा खरं काय कायमस्वरूपी राहणारे परमनंट काय आहे, तर श्रीकृष्णाची भक्ती आहे. प्रभूजी हरे कृष्ण, तुम्ही वाचताय? हो. हरे कृष्णा. अरे, श्री भगवान उवाच अभयं सत्वं समशुद्धिर् ज्ञानयोग व्यवस्थितः दानं दवस च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आवर्जमम्. 16.2 अहिंसा सत्यम अक्रोधस त्यागः शांतिरपैशुनम् तया भूतेषु अलोलुप्वम मार्दवम हिर अचापलम. 16.3 तेजः क्षमा धृतिः शौचम अद्रोह नीतिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. अनुवाद. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, विनयशीलता, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर अनुवादात आपल्या इथे सांगितलेले आहेत हे सर्व दैवी गुण आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. म्हणजे दैवी गुण म्हणजे दैवी स्वभावाच्या माणसांमध्ये हे आढळतात.
आणि ते आपल्यामध्ये कायम असायला, आत्मसात आपण करायला पाहिजे, आपल्यामध्ये ते अंगी करायला पाहिजेत आपण गुण. म्हणजे इथे आपण एक उदाहरण बघूया. संत एकनाथ होते ना, त्यांच्या घरी श्रीकृष्ण पाणक्याचे काम करत होता आणि तेही 13 वर्ष. का बरं? कारण एकनाथ महाराज कायम श्रीकृष्णाचे भक्तीमध्ये लीन असायचे, कायम श्रीकृष्णाचा जप करत असायचे, त्यांची नावं घेत राहायचे आणि कायम म्हणत राहायचे ते हरिनाम घेत राहायचे. तर त्यामुळे श्रीखंड्या नावाने श्रीकृष्ण स्वतः त्यांच्याकडे पाणी भरायचा आणि त्यांनी पण सेवेकरीचं काम केलं एकनाथ महाराजांकडे. म्हणजे आपण असे तर चांगले गुण, उत्तम गुण बाळगले तर श्रीकृष्ण कायम आपल्या सोबत असतात, आपल्याला मदत करतात आणि कायम आपल्या जवळ राहतात. म्हणजे आपल्याला वरती काही संकट येऊन द्यायचं नाही. आता या फोटोमध्ये काय दिसतंय मला सांगशील का अरीन? नाही. फोटो पाहिलाय का तू? हे चित्र पाहिलंयस का तू कधी? ह्याच्या पिक्चर मी कधी नाही बघितली. नाही का? बर बर. नाही. तर श्रीकृष्ण होते ना लहान असताना, त्यांनी आपल्या करंगळीवरती हा गोवर्धन पर्वत उचलला होता. कारण काय? सॉरी, मॅम, मला कशाला देवाला ते असं ते पकडलं होतं ना दगड एकदम मोठं, ते मला माहिती, पण ते माहितीये. बघून मला कळलं नाही. हा माहिती आहे ना तुला? तर ही हो स्टोरी आहे. मॅम. कारण श्रीकृष्णाने सर्वांना कशी मदत केली ते आपल्याला इथे दिसते. सगळे त्याच्या गावातले लोक होते, प्राणी होते, मित्र होते, मैत्रिणी होत्या त्याच्या, नंतर सगळ्या गोपी होत्या. तर सगळ्यांना त्यांनी पावसापासून वाचवायला मदत केली आणि सर्वांना आश्रय दिला गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून. म्हणजे कशी सर्व जीवांची त्यांनी काळजी घेतली आहे आणि सर्वांचे ते रक्षण करतात. म्हणून काय म्हणजे काय त्याचा अर्थ होतो की भक्तांनी काळजी करू नये, फक्त श्रीकृष्णाची भक्ती करायला पाहिजे, भक्तीमध्ये त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे, मग आपोआप आपलं श्रीकृष्ण रक्षण करतात. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यम एव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम असुरीम. हरे हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रवृत्तीत जन्मलेल्या लोकांची गुण आहेत. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. श्रीकृष्णाने काय सांगितले आहे की भक्तांनी हे गुण ठेवू नये, आपण बाळगू नये, आपल्यात हे गुण नको. कुठले गुण नको? तर ढोंगीपणा नको, उर्मटपणा नको, आपण बढाई मारणे नको की माझ्याकडे हे मोठं आहे ते मोठं आहे, असं नाही मारलं, बढाई नाही मारली पाहिजे. आपण अभिमान बाळगला नाही पाहिजे, आपण गर्व ठेवायला नको, उगाच कोणावरती राग करायला नको, क्रोध नको आणि कठोरपणे पण आपण कोणाशी वागायला नाही पाहिजे. त्याचबरोबर आपण अज्ञान पण बाळगायला नको, आपण जास्तीत जास्त ज्ञान घ्यायला हवं. कारण हे सर्व काय आहे, ते आसुरी प्रवृत्तीचे लोकांचे गुण आहेत जे आपल्याला श्रीकृष्णांपासून लांब नेतात. म्हणून आपण त्यापासून आपण लांब राहायला पाहिजे, आपल्यामध्ये हे नको. पण काय नको हे माहिती पाहिजे, म्हणून त्यांनी सांगितलं आहे श्रीकृष्णांनी. तर आता इथे काय आहे ना, दक्ष प्रजापतींची एक गोष्ट आपल्याला दिसते बर का, ते आपण ऐकूया. दक्ष प्रजापती महाराज होते म्हणजे पार्वती मातेचे वडील. तर त्यांनी एकदा यज्ञ केला होता आणि ते यज्ञासाठी खूप राजे, सगळे देव देवता सगळ्यांना बोलवलं होतं. पण काय केलं त्यांनी, शंकर भगवान आणि पार्वती मातेला आमंत्रण दिलं नाही.
पण तरी पार्वती मातेला जायचं होतं. तिला वाटलं की चुकून राहिलं असेल आपल्याला आमंत्रण द्यायला, काय हरकत आहे, मी जाऊ शकते. पण काय झालं तरी मग काय करते ती, शंकर भगवानांना सांगते, नाही मला तरी जायचंच आहे ह्या यज्ञचं दर्शन घ्यायला. आणि पण मग शंकर भगवान म्हणतात की तुला जायचंच आहे का? बरं जा म्हणतात. पण काय करतात ते तिला सांगतात की वीरभद्र रुद्र आहे ना, त्याला तू बरोबर घेऊन जा. शंकर भगवान स्वतः जात नाहीत बर का, तिला सांगतात की तू त्याला बरोबर घेऊन जा. पण ती तिकडे जाते यज्ञामध्ये, यज्ञ दर्शन घ्यायला. आणि मग काय होतं, ती दर्शन घेते आणि तेव्हा काय प्रजापती म्हणतात तिला, तू कशाला आलीस इथे, तुला कुठे बोलवलं होतं का, तुला मी काय आमंत्रण दिलं होतं का? मग तिला राग येतो, कारण की ती पतिव्रता असते ना, ती पार्वतीचा अपमान होतो. मग ती काय करते, तिथे त्या यज्ञाच्या अग्नीमध्येच उडी घेते बर का. ते अग्नीमध्ये तो जो पेटलेला असतो अग्नी, त्याच्यामध्येच ती उडी घेते. इतका तिला अपमान होतो. मग हे जे तिच्याबरोबर रुद्र आलेले असतात ना, ते शंकर भगवानांना कळवतात की असं असं झालंय. मग शंकर भगवान रागवतात, ते यज्ञाच्या ठिकाणी येतात, यज्ञाच्या तिथे नासधूस करतात. आणि प्रजापती जो हा दक्ष राजा असतो त्याचं शिर कापतात. इतका राग येतो त्यांना, त्याचं शिर कापतात. आणि इतर देवदेवता त्यांना शांत करायचा प्रयत्न करतात शंकर भगवानांना, की तुम्ही एवढं रागवू नका. मग काय होतं, ते एक बकऱ्याचा शिर घेऊन येतात. हम्म इथे बघा, ती पार्वती माता अग्नीमध्ये उडी घेतलेली आहे. मग पार्वती मातेला कडेवर घेऊन ते जातात. शंकर भगवान तिला हे जिवंत करायला. मग नंतर सगळे देवता शंकर भगवानांना शांत करतात. आणि मग प्रजापतीला ते बकऱ्याचं डोकं लावतात, मुंडकं लावतात, ते शिर लावतात त्याला. आणि भगवान शंकर प्रजापतीला जीवदान देतात. म्हणजे ते शांत झाल्यावर किती लगेच शांत, क्रोधित पण झालेले असतात, पण तितकेच ते शांत पण होतात. यातून आपण काय शिकायला पाहिजे, आपण अहंकार, क्रोध, कठोरपणा हे असं बाळगायला नको, अज्ञान बाळगायला नको. कारण यातून काय होतं, केलेला यज्ञ, तर कारण काय, तर शंकर भगवानांना कमी लेखलं ते प्रजापतीनी, पण झालं उलटच. मग प्रजापतींनी काय केलं, शंकर भगवानांची त्यांनी आराधना केली आणि ते करायला वनात निघून गेले. आणि मग शंकर भगवानांनी प्रजापतींना नंतर माफ केलं. हे असे आसुरी गुण आपल्यामध्ये नको. पण मोठ्या मनाने शंकर भगवानांनी कशी माफी केली की नाही, त्याला माफी दिली प्रजापतीला, ते हा चांगला गुण आहे. म्हणजे असुर गुण किंवा दुर्गुणापासून आपण लांब राहायला पाहिजे आणि जास्तीत जास्त सात्विक चांगले गुण आपण घ्यायला पाहिजेत. हं? प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुर असुराः न शौचं नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. अनुवाद: आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. भूतपणा किंवा सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या श्लोकात कृष्ण आपल्याला सांगतायत की आसुरी वृत्तीचे लोक कसे आहेत, वाईट लोक आहेत की नाही, ते चूक का बरोबर काही जाणतच नाहीत. त्यांना कारण ते अज्ञानात आहेत. त्यांना स्वच्छता, सदाचार म्हणजे काय हेच माहिती नाही. त्यांना चांगली वागणूक काय असते हेच माहिती नाही. असं आपण नको राहायला की नाही. आणि हे असे मूर्ख, निकृष्ट, खालच्या योनीतील जीवांसारखी माणसं असतात ना, त्या माणसांचं ज्ञान काय असतं, मायेने घेतलेलं असतं. आणि अशा दुष्ट लोकांना श्रीकृष्णांची आठवणच येत नाही, ते त्यांच्या आश्रयालाच जात नाही. म्हणून असे या लोकांपासून आपण दूर राहायला पाहिजे आणि अशी वृत्ती आपल्यामध्ये नको आणायला त्यांनी. आता इथे अजून एक गोष्ट आहे बर का. शिशुपाल होता,
शिशुपालाचे 99 अपराध झाले. शिशुपाल हा कृष्णाच्या आत्याचा मुलगा होता, पण तो सतत अपराध करायचा. त्याच्या आई आणि सारखं कृष्णाला बोलायचा, वाईट बोलायचा, त्याला त्रास द्यायचा. मग श्रीकृष्णाची आई, ते श्रीकृष्ण म्हणायचे नाही मी आता ह्याला पनिशमेंट देणार, त्याला शिक्षा करणार. पण श्रीकृष्णाची आई काय सॉरी त्याची आई काय शिशुपालाची आई काय म्हणायची की जाऊ दे ना, तू त्याला माफ कर, तो त्याला नाही लक्षात येत, तू त्याला माफ करून टाक. बरं म्हणायचा श्रीकृष्ण, मी त्यांनी त्याच्या आत्याला वचन दिलं की मी त्याचे बरेच गुन्हे माफ करीन, पण किती गुन्हे माफ करीन? 99 गुन्हे माफ करीन. पण 100 गुन्हे झाले त्याचे, म्हणजे त्याचे 100 अपराध झाले की मात्र मी त्याला शिक्षा करीन. पण शिशुपालाला वाटायचं की श्रीकृष्णाला काहीच करू शकत नाही आपलं, त्याला काही कळत नाही, तो आपल्याला काहीच करू शकणार नाही, कारण की एवढ्या वेळा त्यांनी मला माफ केलंय, तर हा काय करणार आहे मला. तो अनेक वेळा शिवीगाळ केली, गैरवर्तन केलं शिशुपालांनी, पण काहीच ह्यांनी केलं नाही, मग मला काहीच करू शकत नाही. माझं 100व्या वेळा केलं त्यांनी शिवीगाळ, तेव्हा श्रीकृष्णांनी काय केलं, त्याचं सुदर्शन चक्र पाठवलं. हे बघा इथे सुदर्शन चक्र पाठवलं त्यांनी, आणि सुदर्शन चक्रांनी कायमची शिक्षा दिली शिशुपालाला, कारण त्याचा शिशुपालाचा वध केला. असा शिशुपाल कसा होता? अत्यंत अहंकारी होता, क्रोधी होता, आणि अनेक वेळा कृष्णाचा त्यांनी अपमान केला होता. तो कायम कृष्णाचा कारण द्वेष करत असायचा. त्यांनी अनेक वेळा कृष्णाला मारण्याचा पण प्रयत्न केला. कारण तो म्हणायचा मी कृष्ण देव आहे वगैरे असं काहीच मानत नाही, मी त्याचा विनाश करू शकतो. पण या गोष्टींना काय कळतं आपल्याला, श्रीकृष्ण भगवान कसे आहेत? सहनशील पण आहेत. अनेक अपराध त्यांनी माफ केले. खूप वेळ त्यांनी वाट पाहिली की हा आता सुधरेल सुधरेल शिशुपाल, पण त्याच्यात काही बदलच नाही झाला. म्हणजे ते श्रीकृष्ण भगवानांनी सहनशीलता दाखवली, आणि शिवाय न्यायबुद्धी सुद्धा दिसून येते आपल्याला त्यांच्यातली. आणि शेवटी त्याला मग शिक्षा दिली. खूप वेळ त्यांनी वाट बघून मग शेवटी एकदाची शिक्षा दिली. प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. त्रिविधम नरकस्वेदम द्वारम नाशनम आत्मनः कामः क्रोधः तथा लोभस तस्मद एतत् त्रयं त्यजेत. अनुवाद: काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहे. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघूया आपण इथे काय आहे. हे सगळे वाईट गुण दिलेत ना, काम, क्रोध आणि लोभ. हे 3 रस्ते दाखवलेले दिसतात आपल्याला, 3 हायवे सारखे रस्ते हा हायवे, हा एक कामाचा रस्ता, हा क्रोधाचा रस्ता, आणि हा लोभाचा रस्ता आहे. हे 3 रस्ते कुठे जातात? तर नरकामध्ये जातात, कारण हे तिन्ही वाईट गुण आहेत. काम म्हणजे काय? खूप बेफाम इच्छा, बेधुंद इच्छा. क्रोध म्हणजे काय? राग, खूप राग येण्यासारखा. आणि लोभ म्हणजे हव्यास, मला हे हवंय ते हवंय, सारखं काहीतरी हवंय. हे 3 वाईट गुण आहेत, ते दुर्गुण आहेत म्हणजे, आणि आसुरी गुण आहेत. आणि ते प्रत्येक बुद्धिमान माणसानी या 3 गुणांचा त्याग करायला पाहिजे, म्हणजे सोडून द्यायला पाहिजे. कारण हे 3 गुण काय आहेत? आपले शत्रू आहेत, आपल्या नाश करतात हे गुण. आत्म्याची आपल्या काय होते? अधोगती होते, आणि आपल्या आत्म्याचं पतन होतं अशा गुणांमुळे. मनातला राग आपण काढून टाकायचा, कधी वाढवायचा नाही. समजा तुम्हाला काही राग आला असेल तर बोलून ते सांगायचं, त्याच्यावरती काहीतरी उपाय आहे का ते बघायचं, तो राग वाढू द्यायचा नाही. दुसऱ्यांच्या वस्तूचा आपण लोभ करायचा नाही. म्हणजे एखाद्याकडे खूप सुंदर एक गोष्ट आहे, ती तुम्हाला आवडली, तर त्याचा लोभ नाही करायचा की मला पण तेच हवी, असं नाही. तुमच्याकडे पण खूप छान छान गोष्टी असतात, म्हणजे आपण असा लोभ नाही ठेवायचा.
श्रीकृष्णाच्या गोष्टी आपण वाचायच्या, जप, सेवा करायचा, याचा आपण लोभ करायला हरकत नाही. जास्तीत जास्त गोष्टी वाचायचा लोभ करा. भरपूर श्रीकृष्णाचे भक्त, मित्र असायला पाहिजे, त्याचा लोभ असू द्या, ते चांगली गोष्ट आहे. आता बघूया इथे. इथे काय दाखवलंय आपल्याला, द्रौपदीच्या प्रती वाईट वासना होती, म्हणजे काम होतं मनामध्ये, म्हणून ते कौरवांना हे माहित होतं वाईट भावना आहे, तरी पण ते द्रौपदी मातेला त्यांनी त्रास दिला. अशी ही वाईट भावना नको, अशा वाईट इच्छा नको, कारण ते कामात रूपांतर होतं आणि आपल्या वासना भौतिकाकडून आपण काय करायला पाहिजे, कृष्णाकडे डायव्हर्ट करायला पाहिजे. कशा? तर आपण मंदिरात समजा गेलो, तिथे दर्शन घेतलं, प्रसाद आपण इतर लोकांना वाटला, आपण प्रसाद घेतला की आपण जास्तीत जास्त उत्तम गुणामध्ये वाढत जाऊ आणि आपल्यातले वाईट गुण असतील ते कमी होत जातील. हे कौरवांना कायम पांडवांबद्दल हे कौरव दाखवलेत बरं का, पांडवांच्या बरोबर युद्ध करताना. तर कौरवांच्या मनामध्ये कायम पांडवांबद्दल राग होताच भरलेला. लहानपणापासून धृतराष्ट्राने मुलांमध्ये राग, द्वेष, लोभ हे दुर्गुण वाढीस लावले होते आणि त्यामुळेच काय झालं, महाभारत घडलं. तर असा हा राग कसा डायव्हर्ट करायचा, तर कोणत्या ना कोणत्या कृष्ण भक्ताचा समजा कुठला अपमान झाला तर आपण तिथे ते राग वापरू शकतो. जर आपला जप करायचा राहिला, अभ्यास करायचा राहिला, तर आपण स्वतःवर रागवून आपण आपण अधिक अभ्यास करायला पाहिजे किंवा अधिक जप करायला पाहिजे. म्हणजे आपण हा क्रोध तिथे वापरला तर हरकत नाही, पण या इतर गोष्टींमध्ये, इतर लोकांमध्ये तो वापरायला नको. आता लोभ बघा, आता हा हस्तिनापूर साम्राज्याचा लोभ होता कौरवांना की नाही. सगळं साम्राज्य त्यांना स्वतःच्या हातात हवं होतं. सुईच्या टोकावर मावेल इतकं सुद्धा आम्ही जागा पांडवांना देणार नाही त्यांनी सांगितलं होतं. हे चुकीचं आहे की नाही. तुम्ही लोभी वृत्तीचे असाल तर तुम्ही कृष्णाकडे कसे जाल, तर तुम्ही कृष्णाकडे जायचं असेल तुम्हाला, जर कृष्णाची आवड असेल तर तुम्ही हे गुण बाळगायला नको. हे असे मानवाचे 4 दोष आहेत. मनुष्य सतत चुका करतो. मनुष्य काय असतो, कारण भ्रमात असतो. त्याला वाटतं हे माझे आहे, हे मी केलं, हे माझं आहे, मी असं विचार करत राहतो. मी पूर्ण सगळं जग निर्माण केलं, मी घर निर्माण केलं, माझा व्यवसाय आहे, मी पैसे कमवले, मी सगळ्यांना घरात चालवतो, असं मनात जो वृत्ती असते ते चुकीचे असते, ते भ्रम आहे. का? तर खरं तर सगळं कृष्णाने आपल्याला दिलेलं आहे की नाही. सर्व कृष्णाने आपल्याला हातोहात दिलेलं आहे, त्यानुसार आपण सगळं आयुष्य जगू शकतो, उत्तम नोकरी करू शकतो, उत्तम शिक्षण घेऊ शकतो, आपलं घर चालवू शकतो. सर आपल्याला कृष्णाची कृपा असेल तरच आपण हे करू शकतो. मनुष्याची इंद्रिय कशी आहेत, ती अपूर्ण आहेत. अपूर्ण म्हणजे कमी, आपल्याला देवा इतकं आपल्याला शक्ती नाहीये. देवांच्या समजा देव कुठे मला माहित नाही, मला दिसत नाही, कारण मला आपल्या डोळ्यानं खरंच दिसत नाही. म्हणून माणूस म्हणतो की मी मानत नाही देवाला. ही वृत्ती नको. दुसऱ्याला कमी समजणे, ही आपण वृत्ती नको ठेवायला. कारण काय, भ्रमित वृत्तीमुळे काय होतं, आपण आपला अजून नाश होत जातो. तसंच आपण इतरांना फसवण्याची वृत्ती मनात नको ठेवायला. इतरांना फसवून काय होतं, आपलं कधीच चांगलं होत नाही, इतरांना फसवून आपलाच नाश होतो. तर एक जयदेव प्रभू होते, त्यांचं घर एका दुसऱ्या माणसाला हवं होतं. त्याच्या नावावर निरंजन नावाचा माणूस होता, त्याला त्याच्या नावावर करून घ्यायचं होतं. पण जयदेव प्रभू खूप शांत स्वभावाचे होते, खूप साधे होते. त्यांना काय वाटलं नाही की हे कागदपत्रात या निरंजन माणसाने काहीतरी गडबड करून दिली असेल.
त्यांनी आपले साध्या मनाने भोळे बाबडे विचारांचे होते ते, आणि त्यांनी त्या कागदांवरती सही करून दिली. पण काय झालं, इकडे श्रीकृष्णाला कळलं की ह्यांनी अशी सही करून दिली आणि हा निरंजन नावाचा माणूस जो आहे त्यांनी खोट्या कागदपत्रांवर सही करून घेतलेली आहे. मग त्यांनी आपल्या काय केलं, हळूच ते घर आपल्या नावावर केलं. पण हे करता करता काय झालं की त्याच्या अचानक तिथे त्याच्या निरंजनच्या घरचा माणूस एक आला ओरडत, अहो तुमच्याच घराला आग लागली आहे सांगायला. मग तो निरंजन घाबरला, असं कसं काय झालं, त्याच्या घराला आग लागली. पण म्हणजे मग त्याला तिथे कळलं, नंतर कळलं की जयदेव महाप्रभूंना जी आपण फसवलं ते श्रीकृष्णाला कळलं, आणि म्हणून श्रीकृष्णाने आपल्याला ही शिक्षा दिली. आपलंच घर जाळलं, म्हणजे दुसऱ्यांचं काही आपण लुटायचा प्रयत्न केला, फसवण्याचा प्रयत्न केला, तर श्रीकृष्ण बघत आहे बर का. श्रीकृष्णांना कळतं की असं वाईट आपण वागायला नको. म्हणजे या 4 दोषांपासून आपण लांब राहायला पाहिजे, नाहीतर काय होईल, आपण नरकाकडे जाऊ. श्रीकृष्णाने आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला चॉईस दिलेला आहे, आपल्याला सावधान केलं आहे, तुम्ही शास्त्राच्या विरोधात जर काम केलं तुम्ही सुखी होणार नाही, तुम्हाला परमगती मिळणार नाही आणि तुमची अधोगती होत राहील. अशी दैवी गुणानुसार आपण जर जर वागलो, चांगल्या गुणानुसार जर आपण वागलो, तर तुमची कायम उन्नती होईल, म्हणजे भरभराट होत जाईल. तर आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे. हरे कृष्ण. प्रभूजी तुम्ही वाचता? हो हो, वाचतो वाचतो. हा, आता इथे एक तक्ता दिलेला आहे. युग, दैव, दैवी, दानव आणि जागा. सत्ययुगामध्ये दैवीमध्ये वराहदेव आहेत, दानव हिरण्यकश्यपू आहे आणि जागा ही भिन्न ग्रहाची आहे. त्रेतायुगमध्ये श्रीराम आहेत दैवी गुणात, दानव रावण आहे त्यांच्या वेळेला आणि देश भिन्न आहे. द्वापार युगामध्ये पांडव आहेत दैवी गुणात, दानव गुणात कौरव आहेत आणि जागा त्यांची एकत्र कुटुंब आहे, समान कुटुंब आहे. कलियुगामध्ये दैवी गुण काय आहेत, नम्रता, इतरांना मदत करणे, सहनशीलता इत्यादी. दानव कोण आहेत त्या कलियुगामध्ये, राग, लोभ, मत्सर, वासना. आणि जागा म्हणजे समान व्यक्ती, एकाच व्यक्तीत हे सगळं आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण आता बघूया की सतयुगात कसं होतं, हे वराहदेव आणि हिरण्याक्ष वेगवेगळ्या ग्रहांवरून त्यांचं युद्ध झालं. पण कसं म्हणजे चांगलं आणि वाईट ह्याच्यामध्ये हे युद्ध झालेलं आहे. तेच त्रेतायुगामध्ये कसं झालं, राम चांगले होते, चांगल्या सद्गुणातले होते, आणि रावण कसा होता, दुर्गुणी होता की नाही, आसुरी गुणाचा होता. आणि त्यांचं युद्ध कुठे झालं, वेगवेगळ्या देशातून झालं. रावण कुठे होता, श्रीलंकेत होता, आणि राम आपल्या भारतामध्ये होते. असं हे वेगवेगळ्या देशात झालं. आता द्वापार युगात काय झालं, पांडव आणि कौरव या एकाच कुटुंबातले होते, आणि त्यांच्यात युद्ध कुठे झालं, कुरुक्षेत्रावर झालं. म्हणजे चांगलेपणा आणि वाईटपणा ह्याच्यात पण तिथे युद्ध झालं, पण एकाच जागेवरती झालं, एकाच देशात झालं. आता कलयुगात कसं आहे की आपल्या एकाच माणसामध्ये आपण एकच आहोत, पण एकाच माणसामध्ये हे दोन्ही गुण असतात, दैवी आणि आसुरी दोन्ही असतात. कधी आपण आनंदी असतो, कधी आपण दुःखी असतो. तर हे दोन्ही गुण आपल्यामध्ये आहेत, पण आपण काय वाढवायला प्रयत्न करायचा, आपण चांगले गुण वाढवायला प्रयत्न करायचा, आणि जे वाईट गुण आहेत आपल्यामध्ये ते आपण कमी करायला प्रयत्न करायचा. आपल्यावरती जो मुखवटा आहे तो आपण काढून टाकायचा. म्हणजे काय, मी, माझं, हा जो मुखवटा आहे, हे मी करणार, हे माझंच आहे, हे माझंच आहे फक्त, हे मी कोणाला देणार नाही, ही माझी जागा आहे, मी इथे कोणाला बसू देणार नाही,
असं नाही करायचं. सगळ्यांबरोबर सगळ्या गोष्टी आपण शेअर करायला पाहिजे. असं एकमेकांशी खेळीमेळीने राहायला पाहिजे. तर आपण चांगले वागू, म्हणजे इतरही आपल्याशी चांगले वागतील. आता कलियुगात काय आहे, सध्याच्या जीवनात गुगलला भगवान मानतात लोक, देवाला मानतच नाहीत. काही लोक म्हणजे तर गुगललाच भगवान मानतात. राक्षसांच्या कलियुगात देव किंवा शास्त्रांवरती विश्वास, धर्मशास्त्रांवर विश्वास नाही, फक्त गुगलवरती विश्वास आहे. तर असं नको व्हायला. आता आपल्या मनात जे विचार असतात की नाही, मनात जर चांगले विचार आले तर आपण चांगले शब्द नी बोलतो. चांगले शब्द बोलल्या की आपलं काम चांगलं होतं, म्हणजे कार्य चांगलं होतं. आणि त्यांनी त्याचबरोबर काय होतं, आपल्या सवयी पण चांगल्या होतात, तयार होतात. चांगलं चरित्र आपलं तयार होतं. त्या चांगलं चरित्र असेल तर आपोआप मनात परत चांगले विचार होतात. म्हणजे असं ते पूर्ण सर्कल आहे. म्हणजे काय होतं, आपण जर आतमध्ये मनामध्ये चांगल्या गोष्टी जर घातल्या तर बाहेर पण चांगल्याच गोष्टी होतात. म्हणजे गुड इन आणि गुड आउट. म्हणजे हे कसं होईल, तर आपल्या सर्वांच्या अंगामध्ये अशी भूते आहे, मध्ये वाईट गुण आहेतच सगळ्यांच्याच अंगात. सगळ्यांच्याच अंगामध्ये कौस आहे, शिशुपाल आहे वगैरे असे आहेत. पण त्यांना घालवायचंय आपल्याला, त्यांना काढून टाकायचंय. तर कसं करावं, तर श्रीकृष्णाचा नाम जप करू. हरे कृष्ण महामंत्र म्हणतो ना आपण जपमाळेवरती, ते केला की आपोआप चांगले गुण आपले वाढले जातात. जसं कृष्णानी कसा आला, कालिया नागावर फण्यावरती चढला की नाही, आणि कालिया नागाला पायाने दाबलं, त्याचं दमन केलं. तसं आपण वाईट गुणांचं दमन करायला पाहिजे आणि आपण वरती यायला पाहिजे. म्हणजे आपण उन्नती व्हायला पाहिजे आपली. फणावर नाचून कसा तो वर आला, तसा आपण पण वरती यायला पाहिजे. आणि कसं व्हायला होणार आपल्याला हे, आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणत राहिलं की अशी आपली उन्नती होत राहील आणि कायम आपण वरच्या स्तरावर जाऊ. श्रीकृष्णाला आवडीचे होऊ, जास्तीत जास्त लोकांना आवडीचे होऊ, आपल्या कुटुंबाला आवडीचे होऊ, आणि सगळं कुटुंबा पण आपल्यावर जास्तीत जास्त प्रेम करेल. हो की नाही? म्हणजे आपण हे श्रीकृष्ण महामंत्र म्हणायला हवा. बरं, आपण आता सगळ्यांनी एकत्र म्हणूया का एकदा श्रीकृष्ण महामंत्र? ऑनलाईन येते का आरीन? हरीण केव्हाच लेफ्ट झाली तू म्हणतात. लेफ्ट झाली का? बर बर, हो, मला 5 वाजताच लेफ्ट झाली ती. अच्छा अच्छा, काही असेल तिचा क्लास. बरं, आपण सगळ्यांनी म्हणूया. आपण हरे म्हणूया. हा हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे 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 राम हरे हरे राम राम, हरे राम 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 हरे हरे हरे. हरे. मी हे रेकॉर्ड केलंच आहे सगळं, मग ते रेकॉर्डिंगला पाठव.